एव्हरीवन, वेलकम टू प्रिन्सी अँड मम्माज वर्ल्ड. तर आज आहे संडे, नॉनव्हेजचाही वार आहे. त्यामुळे मी एक छान अशी झणझणीत रेसिपी बनवणार आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज मी बनवणार आहे मस्त अशी खेकड्यांचं कालवण आणि तांदळाची भाकरी. माझ्या नवऱ्याची डिमांड आहे, त्यांना आज खेकडी खायची आहे. त्यांनी खेकडी आणून दिलीत मला बोलले की ते बनव आणि सोबतच तांदळाची भाकरी त्यांना खायची आहे. तांदळाची भाकरी बनवणार आहे कारण खेकडी मला साफही करायची आहे, म्हणून भाकरी मी करून घेते. नंतर मग खेकड्यांचं कालवण बनवायला घेऊया. तर मग चला स्टार्ट करूया. तर आधी आपण खेकडी तोडूया आणि नंतर ती साफ करूया. पहिल्यांदा ना खेकड्यांच्या 2 नांग्या आहेत ना त्या तोडायच्या आहेत, कारण त्या हाताला लागू शकतात. नंतर छोट्या नांग्याही आपल्याला तोडायच्या आहेत आणि त्यांना बाजूला ठेवायच्या आहेत, कारण मला त्या मिक्सरमधून काढायच्या होत्या. त्यानंतर खेकडी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. खेकडी तोडून झाले. खेकड्यांच्या छोट्या नांग्या आपण बाजूला ठेवल्या होत्या ना, त्या आपल्याला आता मिक्सरमधून काढायच्या आहेत. आणि मिक्सरमधून काढल्यानंतर त्यांना असे गाळून घ्यायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला कालवणामध्ये टाकायचं आहे. तर आता आपण मस्त अशी झणझणीत खेकडी बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला इथे दाखवते. इथे मी एक मोठा कांदा घेतला होता आणि सोबतच लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि सोबतच हे जे मिक्सरमधून काढलेलं पाणी आहे तेही घेतलं होतं. आणि काळं वाटण, तर आता आपण स्टार्ट करूया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले होते आणि तेल छान असं गरम होऊ द्या. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. नंतर टोमॅटो टाकायचा आहे आणि तोही व्यवस्थित परतायचा आहे. त्यानंतर ना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही टाकायची आहे. खूप छान टेस्ट येते कोथिंबीरने, मी नेहमीच टाकते फोडणी देताना. आणि नंतर मसाले टाकायचे आहेत. इथे मी हळद टाकली होती, ती व्यवस्थित परतायची आहे. त्यानंतर लाल तिखट, इथे मी आमचा आगरी मसाला घेतला होता आणि गरम मसाला, सगळं व्यवस्थित परतायचं आहे. आणि ना त्यामध्ये ते जे आपण मिक्सरमधून काढलेलं पाणी आहे ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर मस्त असं
परतून घ्यायचं आहे आणि नंतर खेकडी टाकायची आहे, तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आणि नंतर पाणी टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या इथे आवडीनुसार पाणी टाकू शकता. जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्त पाणी टाका आणि असं जाडसर पाहिजे असेल तर कमीच पाणी टाका, वाफेतच शिजू द्या. पाणी टाकल्यानंतर त्यावरती झाकण देऊन आपल्याला कालवण शिजत ठेवायचं आहे आणि जोपर्यंत कालवण शिजतोय तोपर्यंत मी माझी बाकीची कामंही करून घेतली. आंबटपणा येण्यासाठी मी यामध्ये आंबोशी टाकली होती. तुम्ही ते कोकमही टाकू शकता आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि झाकण देऊन एक वाफ येऊ द्यायची. नंतर झाकण काढायचं आहे आणि त्यामध्ये आपलं काळं वाटण टाकायचं आहे. मस्त वाटण टाकल्यानंतर पुन्हा एकदा झाकण द्यायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळात झाकण काढून त्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि रेडी आहे आपलं खेकड्यांचं कालवण. झणझणीत खेकडी रेडी आहेत. मी लगेचच ताट वाढायला घेतलं कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि बघू शकता ते अगदीच किचनमध्येच येत होते कधी होते बघण्यासाठी. आता बघूया त्यांची रिॲक्शन काय आहे, कारण हे मी पहिल्यांदा बनवते आणि ते ना खाण्याच्या बाबतीत खूप असे आहेत, त्यांना सगळं परफेक्ट लागतं. आता बघूया त्यांना आवडते की नाही. त्यानंतर मीही टेस्ट करून बघितलं आणि खरंच खूपच छान झालं होतं आणि मलाच खरं असं वाटत होतं की मी पहिल्यांदा बनवलं आणि तेही खूप मस्त झालं होतं. तर असा होता आजचा रेसिपी ब्लॉग. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.